एवढी मोठी बॅग कशाला? अरे याच्यात खरं दोन आहे, एवढी मोठी नाही घेते. एकात आई आणि राहूचे होतील आणि एकात आपले. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मस्त रेडी झाली आणि आम्ही जातोय डीमार्टला. खरं तर पुढचे 2 दिवस आम्ही जातोय बाहेर, सो त्याचंच काही थोडंसं सामान आणायचं. सो आता आम्ही निघतो. तर आम्ही निघालोत, गाडीत बसलोत आणि एक आमच्या घरापासून हार्डली एक 10 मिनिटावरती डीमार्ट आहे. सो लगेचच आम्ही आता तिथे पोहोचतो. जे माझे व्लॉग्स डेली बघतात त्यांना ही गोष्ट माहितीच आहे, पण जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी हे मेन्शन केलंय. आम्ही आज डीमार्टचा पिझ्झा ट्राय करणार आहोत. सो 2 पनीरचे घेतलेत आणि एक कॉर्न अँड चीज घेतले. सो बघूया टेस्ट कशी लागते ते. आणि आम्ही आता ट्रेन बघायला इथे थांबलोय. राहुला इथे आल्यावरती नेहमी ट्रेन बघायची असते. चला राहू, येत नाहीये ट्रेन, जाऊया का? नाही, आई हॉर्नचा आवाज ऐकू येतोय थोडा थोडा. ही बाई बघ आली. मस्त डीमार्टचं शॉपिंग झालंय. राहुला ट्रेन सुद्धा दिसली आणि आता आम्ही घरी जायला निघालो. सो घरी पोहोचलोत आणि जसं मगाशी पुष्करने सांगितलं की येता येता पिझ्झा घेऊन आलो. सो आधी आता पटकन पिझ्झा खातोय आणि मग नंतर मी माझ्या पुढच्या कामांना लागते. येताना 4 वेगवेगळे पिझ्झा घेऊन आलोत. कॉर्न अँड चीज, पनीर पेपरिका, वेज सुप्रीम. खरं तर डीमार्टचा हा पिझ्झा आम्ही पहिल्यांदा ट्राय करणार आहोत. आपण इथेच राहणार आहोत ना, हा तथा असतो. बघितलंच असेल आता सर्वेश दादा, नम्रता वहिनी आणि गंधर्व आले होते. खरं तर त्यांचं काहीतरी काम होतं इथे म्हणून ते वर आलेले. मजा मस्ती केली. गंधर्व आणि राव भरपूर खेळत होते. आमच्या सुद्धा भरपूर गप्पा झाल्या. पिझ्झा सुद्धा आमचा ते यायच्या आधी खाऊन झाला होता. सो मधला वेळ हा कसा गेला आम्हाला खरंच कळलं नाही. आणि जसं म्हटलं की 2 दिवस आम्ही बाहेर जाणार आहोत. सो त्याचं थोडंसं शॉपिंग करून आली आहे. जनरल बाहेर जाताना आपल्याबरोबर थोडासा खाऊ लागतो, कारण लहान मूल आहे. वेफर्स घेतलेत थोडेसे, एखाद दुसरं बिस्किट, बाकी थोडंसं ब्रेड बटर. तुम्ही मी गोव्याला जाताना सुद्धा बघितलं असेल की माझ्याबरोबर कायम ठेवते. सो ब्रेड बटर एवढंच असं छोटंसं शॉपिंग करून आलोत. सगळं पॅकिंग करायचं आहे, पण त्याच्या आधी माझी बाकीची सगळी घरातली कामं आधी आवरून घेते आणि मग मी पॅकिंगला लागते. कारण कपडे बिपडे सगळं भरायचं राहिलंय. पण कुठेही बाहेर जात असू तर त्याच्या आधी घरातलं सुद्धा थोडंसं आवरून जायला लागतं. मेन म्हणजे फ्रीजमध्ये काय आहे काय नाही हे चेक करायचं असतं. सो मी पहिले पटापट सगळं किचन आवरून घेते आणि मग पॅकिंगला लागते. भांडी सुद्धा मला सगळी घासायची आहेत, पण जरा मी फ्रीज आधी पहिले रिकामा करून घेते. त्यातनं सुद्धा जर काही घासायची भांडी निघाली तर भांडी सगळी एकत्रच घासेन. खरं तर तुम्ही बघितलं असेल संध्याकाळी पटापट आम्ही बाहेर जायला निघालेलो, त्याच्यामुळे आज थोडी घरातली कामं म्हटलं मी नंतर करेन. सो पहिले पटकन आता फ्रीज चेक करून घेते. तसं फ्रीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं माझं जास्त अन्न खरं तर उरत नाही. बेसिकच थोडं जर काही असेल तर ते बघून घेते पटकन. या दोन्ही डब्यांमध्ये एकामध्ये आलं आहे आणि एकात कोथिंबीर कढीपत्ता आहे. सो ते छान राहील. ह्याच्यात टोमॅटो आहे, तो सुद्धा नीट राहील. मेन म्हणजे तर दूधच असतं, पण आज येताना मी 1 लिटर दूध घेऊन आली आहे, कारण आम्ही नाही होत तर म्हटलं सकाळी ते व्यवस्थित संपेल. वरण आहे थोडंसं, पण ते आता मी सगळं डिस्पोज अप करून ठेवणार आहे. वाटाणे आहेत थोडेसे, ते राहतील.
सो फ्रीज चेक करून झालाय, जास्त काहीच निघालं नाहीये. सो मी पटकन आता किचन आवरून घेते. थोडंसं मला आज सकाळी ना, आता जरा उन्हाळा चालू आहे, सो फार भूक लागत नाही किंवा फोडणीचं वगैरे असं काही खाल्लं जात नाही. तर मी आणि आईने मस्त आज तांदळाची कण्हेरी ज्याला आपण म्हणतो किंवा पेज म्हणतो ती केलेली. त्याची सुद्धा इथे आम्ही पावडर करून ठेवली आहे. ती मला एका डब्यात भरून ठेवायची आहे. ती सुद्धा कामं पटापट एकीकडे मी करून घेते. बाहेर जातो आम्ही, पण म्हणजे एक असं फॅमिली गेट टुगेदर करणार आहोत. खरं तर माझ्या माहेरच्या साईडनं सुद्धा आणि इथे आता पुष्करच्या इथे सुद्धा आम्हाला गाव नाही आहे कुठलंच. त्याच्यामुळे सुट्टी लागली उन्हाळ्याची की कुठे गावाला जाणं असा प्रकार नसतो. आणि लांब मग आमच्यात राहते ती म्हणजे कोकणातली आमची रेखा मावशी. पण रिसेंटलीच आता आम्ही तिच्याकडे फेब्रुवारीमध्ये जाऊन आलो होतो जेव्हा आम्ही गोव्याला गेलेलो. सो मग आता कुठेतरी राऊला सुद्धा सुट्टी आहे, अनैसा 1 मेची पुष्करला सुद्धा सुट्टी आहे. म्हणून खरं तर आम्ही असा प्लॅन केलाय. किचनमधलं माझं सगळं मस्त आवरून झालंय. काय नकोय काय हवंय हे सगळं नीट ठेवलंय. खाऊ फक्त मी जेव्हा पॅकिंग करेन तेव्हा माझ्या त्या बास्केटमध्ये भरणार आहे. आणि आता थोडंसं हॉलमधलं आवरून घेते. सो काही थोडा थोडा पसारा केलाय. राहूने आत्ता गंधर्व आला होता, सो खेळत होते, ते पटापट सगळं आवरून घेते. राहूची थोडीशी खेळणी सुद्धा मला बरोबर न्यायची आहेत तिथे खेळायला. ती एक जरा वेगळी बॅग मी नंतर पॅक करेन. पटकन आता मी हा बेड सुद्धा तयार करून घेते, कारण लवकर आम्हाला सकाळी उद्या निघायचंय. फार पण असं लवकर नाही निघणार आहोत, पण तरी लवकर झोपू आता आवरून सगळं. सो पहिले हा मी पटकन बेड रेडी करते. रुपाली ताईंनी मला एक कमेंट केली होती की तुमचा हा जो सोफा कम बेड आहे तो तुम्ही मला एकदा उघडून दाखवाल का. सो इझी आहे एकदम हा ओपन करायला. आणि इथे त्याला स्टोरेज दिलंय. ओपन केल्यानंतर स्टोरेज सुद्धा व्यवस्थित आहे. आरामात आमच्या सगळ्या उषा चादरी, मोठं ब्लँकेट ह्यात राहतं. इथे तुम्ही बघू शकता 3-4 उषा आम्ही इथे ठेवल्यात, चादरी आहेत, मोठं ब्लँकेट आहे इथे. सो बऱ्यापैकी स्टोरेज आहे. आणि इकडची गादी इथे आपण शिफ्ट केली की हा पूर्ण असा बेड तयार होतो. तर आता मी प्लॅन थोडासा चेंज केलाय की आता मी पॅकिंग नाही करत आहे, कारण खूप कामं झाली आहेत, वेळसुद्धा खूप पुढे गेला आहे तसा. आणि तसं काही सकाळी उद्या आम्ही अगदीच 5-6ला वगैरे निघणार नाही आहोत, आरामात एक 10-10:30ला निघणार आहोत. त्याच्यामुळे सकाळी तसा निवांत वेळ आहे. आणि पॅकिंगसुद्धा माझं तसं सॉर्टेड आहे, कारण 2 दिवसाचाच प्रश्न आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता, आणि मला थोडंसं एडिटिंगला सुद्धा बसायचं आहे. सो पॅकिंग मी आता उद्या सकाळी करते. हे आज सकाळी मी वाळत घातलेले कपडे, पण आता उद्या जायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं सगळं ह्याच्यासुद्धा घड्या घालून घेते. आणि पॅकिंगसाठी जर ह्यात काही एखाद दुसरे कपडे मला घ्यायचे असतील, घरात घालायचे गाऊन वगैरे किंवा बाहेर जायचे सुद्धा, सो त्याचा गठ्ठा वेगळा करून ठेवते आणि बाकीचे पटापट सगळे जागच्या जागी ठेवून देते. गुड मॉर्निंग. सो नेक्स्ट डेची मॉर्निंग झाली आहे आणि आज आता आम्हाला निघायचं आहे. पण जसं म्हटलं की सकाळी उठल्यानंतर मी बॅग पॅक करणार आहे, पण त्याच्या आधी मस्त गरम गरम चहा आणि ब्रेकफास्ट करून घेतो. राहूलासुद्धा मला उठवायचं आहे. ए राहू, चला जायचंय ना, उठा. तू माझ्याबरोबर बॅग पॅक करणार बोललास ना तुझी, मला सांगायचंय ना तुला कुठली खेळणी घ्यायची, कपडे कुठले घ्यायचे. राहू झालास का फ्रेश? बाबा काल सर्वेश काकाने गोरी दादाला फोन केलेला, तो आता स्कूलला आहे. मग तू पण चाललायस ना तिथे? आज जाणार आहेस ना आता? दूध वगैरे पिऊन झालं ना? हां. मस्त चहा पिऊन झालाय, नाश्ता सुद्धा झालाय आणि आता पटापट मी बॅग पॅक करायला घेतेय. काय काय करणार आहे तिथे? मज्जा करणार आहे. हो का? ओके.
एन्जॉय. हा एवढी मोठी बॅग कशाला? अरे याच्यात खरं 2 आहे, एवढी मोठी नाही घेते. एकात आई आणि राहूचे होतील आणि एकात आपले बायला घेऊन गेलेलो ना सोन्या. हे बघ, एकात तुझे घेतलेले ना ते बघ. ठीक आहे, अजून एक छोटी आहे बघ. हे बघ, ते तुझे काढलेत ना, हे तुझ्या बॅग मध्ये पॅक कर. भाऊ इथे स्वतःची बॅग पॅक करतोय. तो कालपासूनच आमच्या मागे लागला होता की मी स्वतःची बॅग पॅक करणार आहे. ही कॅब घे, ऊन असेल तिथे खूप. आहे अजून जागा आहे. बॅग सगळ्या ऑलमोस्ट पॅक करून झाल्या आहेत आणि आता थोडेसे पाउचेस प्रकार पॅक करते. सो एकात मी सगळं राहूचे थोडंसं जे मेडिकलचं आहे ते घेते, एकात आमचे सगळे माईक चार्जर त्याच्यासाठी एक पाऊच करते आणि एक बाकी सगळा ऑर्नामेंट्सचा केला आहे. कानातली, गळ्यातली, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, कंगवा वगैरे एकात ठेवते सगळं. सगळं पॅकिंग झालंय. जरी 2 दिवसासाठी जातोय तरी भरपूर बॅग झाल्यात. पण एकात आम्ही सगळं खाऊ घेतलाय, बाकी जरा राहूची खेळणी आहेत आणि 2 कपड्यांच्या बॅग. सो लेट्स गो. ना हे पण घेऊ ना स्कूटर, ही आपण फोल्ड करून ठेवू. तर आम्ही कुठे जातो हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. सो स्टे ट्यून्ड अँड सी यू अगेन.